कांग्रेस के जिला अध्यक्ष सचिन पोटे के इस्तीफे देने के बाद महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के वरिष्ठ उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटिल ने राजाभाऊ पातकर को कल्याण डोंबिवली शहर जिला अध्यक्ष पद पर नियुक्ति किया है। पातकर को पत्र मिलते ही कल्याण एपीएमसी मार्केट जिला कार्यालय में कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल देखा गया। लोगों ने पातकर को शुभेच्छा दी, ढोल ताशा मिठाई बांटकर खुशियां बांटी गई। कांग्रेस के पूर्व जिला अध्यक्ष सचिन पोटे ने भले ही इस्तीफा दे दिया हो, लेकिन उन्हें और सभी कार्यकर्ताओं को साथ लेकर काम करेंगे। साथ ही कल्याण डोंबिवली महानगर पालिका में महापौर चुना जाएगा, उसमें कांग्रेस किंग मेकर की भूमिका में होगी। याद रहे कि जैसे ही राजाभाऊ पातकर को जिला अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया, कांग्रेस के कार्यकर्ताओं ने एपीएमसी मार्केट जिला कार्यालय में जश्न मनाकर खुशियां बांटी। ढोल ताशे आतिशबाजी के साथ पटाखों की आतिशबाजी की गई, एक दूसरे में मिठाइयाँ बांटी गई। इस मौके पर रीना खांडेकर, राजेश वाघमारे, गुलाब चांद मनियार, जलील मनियार, आलिम खान, विवेक गढ़के तथा वहाब शेख इत्यादि कार्यकर्ता उपस्थित थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा राजाभाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बघा, आज जो खऱ्या अर्थाने संविधान दिन आहे आणि हा संविधान दिन आणि या दिनी माझे काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष आदरणीय सकपाळ साहेब, माझे गुरु आदरणीय संजयजी दत्तजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी माननीय राजनजी भोसले, महाराष्ट्र प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष आदरणीय गणेशजी पाटील साहेब, सर्व पक्षाचे असलेले वरिष्ठ यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आज जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षाची, ती निश्चितच माझ्यासारख्या एक बहुजन समाजातील एक छोट्या कार्यकर्त्याच्या वरती दाखवलेला विश्वास आहे। आणि निश्चितच या वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, देशाचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय सोनिया गांधी, आमचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, या सर्वांचा मी या ठिकाणी, त्याचप्रमाणे वेणुगोपालजी, सर्व आमचे वरिष्ठ, महाराष्ट्राचे वरिष्ठ चंद्रकांतजी आमचे हंडोरे साहेब आहेत, सर्व वरिष्ठांचा मी या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एक खेडेगावातील छोट्याशा कार्यकर्त्याला ही संधी दिली। एक दलित वर्गाच्या बहुजन समाजातील एक छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी कार्य करण्याची संधी दिली। मी निश्चितच त्या संधीचं सोनं करणार आहे। स्थानिक निवडणुका आणि माझ्यावर दिली जबाबदारी, निश्चितच हा शिवधनुष्य जो माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेला आहे, तो नक्कीच मी माझ्या सर्व सवंगड्याचे, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी निश्चितच कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल आणि काँग्रेस घराघरात कशी पोचले पाहिजे, काँग्रेसचा पंजा हा घराघरात पोचवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार।